नमस्कार, चित्रा काटकर किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज आपण हाय प्रोटीन सॅलेड कसं बनवायचं ते बघूया। इथे मी 5 प्रकारचे 5 कडधान्य घेतलेत। हे स्वच्छ धुवून भिजवून मोड काढून घेतलेत। 1 वाटी राजमा, 1 वाटी लाल चणे, 1 वाटी गाबुळी चणे आणि 1 वाटी लाल चवळी आणि 1 वाटी हिरवे मूग। हे कडधान्य सकाळी स्वच्छ धुवून भिजत घालायचे आणि ते रात्री गाळून पातळ कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आणि ठेवते वेळी किचनच्या एखाद्या कोपऱ्यात जिथे जास्त हीट वाटतं अशा ठिकाणी ठेवायचे। मग ते सकाळपर्यंत छान मोड येतात। इथे मी कुकरला 3 शिट्या घेऊन सर्व कडधान्य उकडून घेतलेत, पण मूग वेगळ्या वाटीत ठेवलेत कारण मूग लवकर शिजतात। इथे मी कडधान्य उकडायला 1 ग्लास पाणी ओतलेलं आणि मूग सुकेच लावलेले। मी इथे कडधान्य थोडे जास्त घेतलेत, तुम्ही तुमच्या प्रमाणात घ्या। इथे उकडलेले कडधान्य 1 वाटी घेतलेत। इथे 1 छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला टाकूया। छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला तो टाकूया। पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा चाट मसाला, थोडासा चवी प्रमाणात मीठ आणि मीठ आपण कडधान्य उकडायलाही टाकलेलं ते लक्षात घ्या। थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, मोठे 2 चमचे दही, हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घेऊया। हा सॅलेड दुपारी खाल्लात तर दही घालून खा। दही रात्रीचं खाल्लेलं चांगलं नसतं। रात्रीचं खाताना तुम्ही लिंबू पिळून घ्या। अशा प्रकारे आपला हाय प्रोटीन सॅलेड तयार आहे। लहान मुलांना कडधान्य खायला आवडत नाही तर त्यांना तुम्ही असं सॅलेड बनवून द्या, त्यांना नक्की आवडेल। आणि आमच्या व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।